न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शेतमालाचे घसरलेले भाव, मतदारसंघाचा खुंटलेला विकास, केंद्रीय मंत्रिपदामुळे डॉक्टर भारती पवार यांचा कमी झालेला जनसंपर्क व भाजपाने राज्यात ईडी व सीबीआय यांचा ससेमिरा लावून केलेला फोडाफोडीचे राजकारण या सर्व मुद्द्यांमुळे कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली आहे। या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षास बसणार आहे का, विरोधी उमेदवाराला त्याचा फायदा होतोय का, याविषयी मतदारसंघात चर्चा रंगली आहे। प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, मिरची, सोयाबीन या शेतमालाचे गडगडलेले भाव, शासनाने निर्याती विरोधी धोरण, नाफेडची कांदा खरेदी व त्यात काही ठराविक व्यापाऱ्यांची व नाफेडच्या अधिकाऱ्यांची मनमानी अशा विविध मुद्द्यांवरून प्रचार रंगलाय। या प्रचारादरम्यान कळवण सुरगाणा मतदारसंघाची लेक व सून असणाऱ्या विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना सुरुवातीपासूनच मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले। कांदा निर्याती बंदी उठवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याने आमच्या गावात प्रचाराला येऊच नका अशी नकार घंटा अनेक गावांनी वाजविल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना डॉक्टर पवार यांना करावा लागला। त्यातच मंत्रिपद मिळाल्यामुळे वाढलेली व्यस्तता व काही स्थानिक पदाधिकारी, स्वयं सहाय्यक यांची अरेरावी व उडवाउडवीच्या उत्तरामुळे शेतकरी व मतदार यांच्याशी झालेला दुरावाही त्यांना अडचणीचा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना या प्रचारात चांगली संधी प्राप्त झाली आहे। भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण व नाफेडच्या खरेदीच्या मुद्द्यांवर जोर देत भगरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। शेतकऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीचे रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असा नारा देत भगरेंना पाठबळ दिले। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे स्वरूप या निवडणुकीस देण्यात आल्याने ती अतिशय चुरशीची ठरली आहे। अपवाद वगळता ग्रामीण भागात अनेक गावात भास्कर भगरे प्रचारासाठी पोहोचले नसले तरी त्यांची तुतारी मात्र सर्वदूर पसरली आहे। त्यामुळे भगरेंचे कडवे आव्हान डॉक्टर पवार यांच्या समोर उभे राहिले। विशेष म्हणजे मतदारसंघात डॉक्टर भारती पवार यांच्या स्वपक्षाच्या व मित्रपक्षांच्या आमदार पदाधिकाऱ्यांनीही पुरेसा जोर न लावल्याने त्यांचे मताधिक्य घटणार असल्याचं जाणकारांचे मत आहे। गत निवडणुकीतील लीडच्या तुलना करता विजय उमेदवार अवघ्या 5 ते 10 हजार मतांच्या फरकाने विजय होईल अशी तालुक्यात चर्चा असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागलंय। न्यूज इंडिया 27 मराठीसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।